आष्टी लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नमस्कार, मी अविशांत कुमकर आपल्याला बातम्या देत आहे. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात 175 छावण्या सुरू. चारा वाढून देण्याची शेतकऱ्याची मागणी. आष्टीत उद्या महात्मा फुलेंची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. नेतृत्व मोठं व्हायला लागले, त्यामुळेच पंकजा मुंडेंच्या पोटात दुखते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची जोरदार टीका. आता पाहूयात एक वेगळी बातमी. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात एकूण 175 चारा छावण्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर चारा दिला जातो. सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये हे चारा वाटप केलं जातं. मात्र इथे कुठेतरी चारा कमी पडत असल्याचं शेतकरी सांगतायत. याबाबत आष्टी लाईव्हने घेतलेला खास वृत्त. छावणी सुरू आहे, काय सांगा? आता काही नाही, आम्ही जवळजवळ 650च्या आसपास जनावरे आहेत आमचे, लहान मोठे धरून. आणि आम्ही इथं म्हणजे दोन्ही चाळ्यामध्ये असे वेगवेगळे प्रत्येक चाळीला असे नंबर दिलेले आहेत. 1, 2, 3 असे नंबर टाकलेले आहेत. चाळीप्रमाणे आम्ही इथं चारा वाटप करतो. चारा वाटप करताना आम्ही त्यांना कुट्टीच्याद्वारे ऊसाची कुट्टी आणि वाडे या प्रमाणात ओला चारा आम्ही देत असतो. आणि किती जनावर आता जवळजवळ 650 पर्यंत जनावरे आहेत. कारखाना बंद पडत चालले तस तसे जनावरांची संख्या आमची वाढत चाललेली आहे. ऊसाची कुट्टी असते आणि कधी कधी वाडे असं ओला चारा असा आलटून पालटून देत असतो. पाण्याचं नियोजन आम्ही इथे विहीर आहे, त्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडतो. काही बोरचं पण सोडतो. म्हणजे गरज जशी भासन तसे टँकरद्वारे आणतो आणि त्याचं तिथून डिस्ट्रिब्यूट दोन्ही लाईनने असं चाळीमध्ये पाईपलाईन टाकलेली आहे. आणि त्यामध्ये टाक्यात प्रत्येक टाक्यामध्ये आमचे लेबर असतात. ते लेबर डायरेक्ट त्यांना पाणी पोहोच करतात. छावणी चालवत असताना म्हणजे आता विशेष असं होतं बघा, रिपोर्टिंग करत असताना रिपोर्टिंग तलाट्यांनी येऊन द्यायची. पूर्वी असं होतं की रिपोर्टिंग करणारा छावणी चालक जो व्यवस्थापक आहे तो रिपोर्टिंग करायचा 1-4-5च्या दरम्यानपर्यंत. पण आता तलाठी येत असतात. तलाट्यांना काही तिकडचे इलेक्शनचे कामं आणि हे त्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही दररोज येण्यास. रोज मोजणी होत नाही त्यांना. तिकडे इलेक्शनसाठी 1-2-3 दिवसानंतर अशी मोजणी होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये लॉस आमचा असा होतो छावणी चालकांचा की आज मोजणी त्यांनी रिपोर्टिंग आज मोजून गेले, रिपोर्टिंग दिली की त्याच्यानंतर हे 2-3 दिवसात जे जनावरं वाढली जातात ना ते रेकॉर्डला येत नाहीत. आणि त्याचा चारा मात्र इथं शेतकऱ्यांना मात्र व्यवस्थापकाला द्यावाच लागतो. तर हे जे नुकसान आहे ते नुकसान या व्यवस्थापकांना भरावं लागतंय. तुम्ही काय सांगाल, व्यवस्थित मिळतो का चारा? हो, सगळं चारा व्यवस्थित. 1 किलो एक गायला 15 किलो देतो. काय काय असतं? कुट्टी वाडी वगैरे. किती जनावर आहेत तुमचे? कुठून आले? आम्ही गावातले देतो. किती जनावर? 2 जनावर आहे. तुम्ही काय सांगाल? व्यवस्थित आहे सगळं. किती चारा दिला जातो? 15 किलो. काय काय असतं? ऊसाची कुट्टी वाढे, कधीतरी मका असते. हो, मोजून चारा असतो. तुम्ही काय सांगाल? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. गोळी पेंट पण वाटप केलेले आहे ते. आणि दर दिवशी त्यांचे लेबर पाणी भरतात. काय शेतकऱ्यांना अडचण येत नाही. आणि चारा पण मोजून भेटतो. म्हणजे ड्रम वगैरे नाही. 15 किलो एका दिवसाला मिळतो. लहान जनावराला 7.5 किलो आणि मोठ्याला 15 किलो. तुमचे किती जनावर आहेत? कुठून आले? मी इथलाच आहे, गावातलाच. माझे 15 जनावर आहेत. कशा पद्धतीने हे छावणी सुरू आहे, काय सांगाल? हे जय किसान सेवाभावी संस्था नेमगाव चोबा. प्रत्येक गुराला 15 किलो चारा, 6 दिवसाला 3 किलो पेंट, पाणी सगळं व्यवस्थित आहे. पाण्याचं कसं नियोजन? पाण्याचं टँकरद्वारे. एकूण या छावणीमध्ये एकूण जनावर 600-650. दररोज चारा कसा देतो? दररोज कुट्टी, अजून काय काय? बाकी मकाची कुट्टी कधीमध्ये आणि वाडे. छावणी चालवत असताना काय नेमकी अडचण येते तुम्हाला? छावणी चालत असताना अडचण काही नाही. शेतकरी आम्हाला सगळे समजून घेतात. सगळ्यांचं सहकार्य, कुणाचीही अडचण नाही. कोणते दिला जातो 15 किलोचा, तो पुरतो का शेतकऱ्यांना? पुरतो प्रत्येकी. आम्ही काय 1-2 किलो जास्त देतो काय शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही कमी देत नाहीत. लहान जनावर असलं तरी त्याला 7 किलो येत असला 7.5 तरी आम्ही 15 किलो सुद्धा काही वेळेस देतो. तुम्ही काय सांगा? काय नाही, आता ही त्यांनी पद्धतीने सुरू आहे छावणी, काय सांगा? चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि शेतकरी आम्हाला चांगलं सहकार्य करतात. तुम्ही काय सांगाल? चारा मिळतो का? हो, रोज मिळतो. किती देतो? 15 किलो. काय काय असतं? कुटी असते, मकाची कुटी, वाडी असते. तुम्ही काय सांगाल बाबा? किती जनावर आहे तुमचे? 4 आहेत आमचे. कसा आहे चारा वगैरे? व्यवस्थित दिला जातो? व्यवस्थित दिलं जातं. किती दिवसाला वाटप करतो? चारा होय रोज. तुम्ही काय सांगा? काय नाही, व्यवस्थित चारा भेटतोय. किती देतो दररोज? 15 किलो एका गुराला. जनावर तुमचे? 20. कुठून आले? इथलेच. तुम्ही काय सांगा?
ही छावणी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी चालवली आहे आणि हे छावणी चालक जे आहेत ते सगळे नियोजनबद्ध काम करतात. सर्वांना चारा भरपूर, पाण्याची सोय अत्यंत आणि कुणालाही कसल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. ह्या छावणीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे ही छावणी चालकांनी ही छावणी चालवलेली आहे. त्याच्यामुळं कशाची उणीव या छावणीत राहिलेली नाही. 15 किलोचा चारा दिला जातो. हो, व्यवस्थित साहेब पुरतो, आम्हाला काही अडचण पडत नाही. सगळं उलट जरी कमी पडला चारा तर हे छावणीवाले आम्हाला जास्त चारा देतात आणि जास्त चारा दिल्यामुळं या छावणीत कशाची उणीव राहत नाही. सगळा चारा भरपूर आहे. ते जनावरांना बाजाराला न्यावं लागले असते, कारण काय पाऊस तर नाहीच नाही, पण पाणी बी नाही. आणि आता काय झालेलं आहे, छावणी झाल्यापासून निदान पाणी मिळतंय, चारा मिळतोय, 15 किलोच मिळतो. तसं म्हणजे कमी. कसं नियोजन असते? अहो काय झालं या आठवड्यात काय होतं, 8 दिवसाला बदलून लाईट आहे ना, त्याच्यामुळे दिवस पाळीत थोडा उन्हाचा होतो त्रास घ्यायला. पण संध्याकाळच्या एकदा कुटी झाली की सकाळी 6लाच कुटी मिळते आम्हाला. काय दिलं जातं? आम्हाला कुटी दिली जाते. कधी लाईट जर गेली असली तर ऊस न्यावा लागतो, कधी मका. आणि 15 किलो चारा दिला जातो, तो पुरतो का? 15 किलो पुरतो, पण आता थोडं घरून उलतील काय, आता घरी नाहीच. जेवारी होते बाटकं आता ते आता संपले समजायचं. आता हे 2 महिने तर लईच अडचणीचे इथं, काय त्याची परिस्थिती सांगता येणार नाही. आमचे आता 5 येतं. तर आता ही जर छावणी जर या गावामध्ये तुमच्या छावणी सुरू नसती झाली तर तुमचे जनावर कुठं काय करावं लागेल? काय आता छावणी नसती झाली तर काय घरीच आपलं काही करून आता नाही. एका चारा आणून तरी पुरत असतो का ती, थोडा घालून तरी काय पुरणार आहे का? याच गावची का कुठं? नाही, इथलेच येतं चोबालिमगावचे शेत. कुठले जनावर आहेत? आमच्या गावातलेच आहेत काही जनावर सगळे, म्हणजे वस्तीवरले इकडले तिकडले सगळे. आमचं नाव संजय किसनराव गिरे. तुमची छावणी सुरू आहे, काय सांगाल? ही छावणी आमची स्वराज सेवाभावी संस्था चोबा निमगावच्या अंतर्गत आम्ही ही छावणी चालवतो. किती एकूण जनावर आहेत? 554 जनावरं आहेत आमच्या छावणीमध्ये. चाऱ्याचं कसं नियोजन आहे? चारा आम्ही ऊसाचे वाडे कधी भेटतात, कधी मका भेटते, तर कधी ऊस भेटतो. प्रति जनावराला किती देतो दररोज? प्रति जनावराला आम्ही 15 ते 16 किलो देतो. किती गावचे जनावर आहेत? आमच्या रुईनालकोल एकाच गावचे जनावर आहेत, टाकळीचे काही आणि रुईनालकोलचे काही. मग ते छावणी चालवत असताना काय अडचण येते? अडचणी काहीच नाही, सगळं सुरळीत व्यवस्थित चालू आहे सध्या. फक्त चारा आणण्यासाठी अडचण येते. कुठून आणता? चारा आम्ही कधी भिगवणवरून आणतो, कधी पैठणवरून, तर कधी श्रीगोंदा. हा, तुम्ही काय सांगाल बाबा, कशी सुरू आहे छावणी? किती जनावर आहे तुमची? पुन्हा आमचे जनावर 4 आहेत माझे स्वतः. चारा वगैरे व्यवस्थित भेटतो. काय काय देते? पेंड देतात, परत वाडे भेटतात, ऊस भेटतो. किती देते प्रति जनावर? कधी कुठे भेटते. किती देते? 15 ते 16 किलो देते एकाचा पेंड. काय सांगाल? माझे 14 जनावर आहेत. चारा आपल्याला आम्हाला व्यवस्थित मिळतं, पेंड मिळते, कधी ऊसाची कुट्टी मिळते, कधी वाडे मिळतात. छावणी जर सुरू झाली नसतं तर मग काय झालं? मग परिस्थिती अवघड झाली असती. पाणीच नव्हतं प्यायला घरी. पाण्याचं व्यवस्थित वगैरे नियोजन पाण्याचं सगळं नियोजन होतं. उरलेलं पाणी हौदा सोडते, नाही तर मग टाक्या भरतात आपल्या शेडमध्ये. तू बोलतोस? छावणी खूपच चांगल्या पद्धतीने चालू आहे. आमच्या गावात पाण्याचं अगदी छावणीत नियोजन चांगल्या पद्धतीने करतात. त्याचप्रमाणे आम्हाला 15 किंवा 16 किलो प्रतिदिवस चारा मिळतो, पेंड, त्याचप्रमाणे कुटी, अजून वाडे, याचप्रमाणे अजून पण आम्हाला चारा मिळतो.